पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबारासह कोयत्यानेही वार, हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या, गोळीबारात आंदेकरांचा मृत्यू। माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात, कौटुंबिक वाद आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून हत्या केल्याचा पोलिसांना संशय। पुण्याच्या हडपसर भागात मध्यरात्री कोयत्यानं वार करून वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मद्यधुंद प्रवाशामुळे मुंबईत लालबाग परिसरात बस अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू, बसमध्ये मद्यधुंद प्रवाशानं चालकासोबत वाद घातला, नशेत असलेल्या प्रवाशानं ड्रायव्हरला ओढल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून बेस्ट बसची 9 जणांना धडक। लालबागमधील अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं, सुप्रिया सुळेंची मागणी। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजितदादांची चिंता वाढली, ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल, 5 ऑक्टोबरला सुनावणी। महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे लोक सहकार्य करणार नसतील तर पक्षश्रेष्ठींना सांगणार, तरीही काही फरक पडला नाही तर तुतारी बाजू, रामराजे निंबाळकरांचं मोठं वक्तव्य। फलटणमध्ये आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बारामतीतील कार्यकर्ते राहणार उपस्थित। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणेंकडून श्रीरामपूर शहरात रॅली, मुस्लिम लोकांचे व्हिडिओ दाखवून रामगिरी महाराजांना दिलं समर्थन। आमदार नितेश राणेंवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल, महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात वादग्रस्त वक्तव्य। उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन 2 लाखांचा डीडी द्या, ठाकरेंविरोधात बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका, मोहन चव्हाण यांना अर्थहीन याचिका मागे घेण्याची मुभा देताना औरंगाबाद खंडपीठाकडून शिक्षा। रवींद्र वायकरांच्या खासदारकीविरोधात अमोल कीर्तीकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, वायकरांना गेल्या सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीत, बाईक रॅलीचं आयोजन, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर पदाधिकारी राहणार उपस्थित। जळगावात एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो, त्यामुळे खडसे आता राष्ट्रवादीतच राहणार का, या चर्चांना उधाण। मोदी सांगतात पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, मला माझ्या बोटाची काळजी वाटते, शरद पवारांचा मोदींना खोचकटोला। सोलापुरात शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची पक्षाला सोडचिठ्ठी, अंतर्गत गटबाजीतून राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती। महायुतीचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवेच असतील, तसंच थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, खासदार श्रीरंग बारणेंचा दावा। जत विधानसभेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, भाजपचे नेते प्रकाश जमदाडेंकडून निवडणूक लढणार असल्याची घोषणा, तर पडळकरांचं भाजप नेते तम्मन गौडा रवी पाटील हे इच्छुक, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 4 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, मुर्मू करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार, या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सरकारनं कमिशनखोरी केली, आमदार अमित देशमुख यांची सडकून टीका, हे सरकार भ्रष्टाचार धुंद असल्याचाही अमित देशमुखांचा हल्लाबोल। राज्यात 1 जूनपासून 126% पावसाची नोंद, यंदा 1040 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मागील 3 महिन्यात चांगला पाऊस। बिंदुसरा नदीला पूर आल्यानं बीडच्या दगडी पूल पाण्याखाली, पेठ बीड आणि जुन्या बीडकडे जाणारी वाहतूक बंद।
मुसळधार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. हिंगोलीतील देवजना आणि शेवाळा शिवारात पुराच्या पाण्यात नागरिक अडकले. देवजना गावात 5 ते 6 जण तर शेवाळा गावात 3 जण अडकल्याची माहिती. हिंगोलीत पूर ओसरला, मात्र पुरामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान, चिखल काढण्याचं काम सुरू. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 9 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 87%वर. जायकवाडीतून गोदावरी नदीत पाणी सोडणार असल्यानं 100 गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं अनेक गावातील नद्यांना पूर. पाचोड खुर्द आणि पाचोड या 2 गावांचा संपर्क तुटला. परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांमधला पाणीसाठ्यात वाढ. एकाच दिवसात लोअर दुधनात 34 तर येलधरा धरणात तब्बल 10% पाण्याची वाढ. परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात 100% पाणीसाठा. मुदगल बंधाऱ्याच्या 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग. गंगाखेडच्या गोदाकाठची सर्व मंदिरं पाण्याखाली. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावळीच्या ओढ्याला पूर. गावातील 20 घरांमध्ये पाणी शिरलं. अनेक शेतजमिनी पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे परभणीत रस्ते जलमय. परभणी जिंतूर पाथरी पोखरणी पाथरी आष्टीसह मानवत रोड ते ढेंगळी पिंपळगाव रस्त्यावर पाणी. बीडमधल्या बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो. पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पाण्यात उतरून तरुणांची हुल्लडबाजी. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 96% भरलं. धरणाचे 4 दरवाजे उघडले. कृष्णा नदीपात्रात पुन्हा एकदा होड्यांच्या शर्यतीचा थरार. आयर्विन पुलाखाली होड्यांची शर्यत पाहण्यासाठी सांगलीकरांची गर्दी. जेजुरीच्या खंडेरायाची आज यात्रा. मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी. मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल. शेवटच्या श्रावणी सोमवार असल्यानं भीमाशंकर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी. राज्यभरात आज पोळा सणाचा उत्साह. अनेक शहरातील बाजारपेठा सजल्या, तर गावागावात शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. बैलपोळ्यानिमित्त नाशिकच्या मालेगावमध्ये बाजारपेठ सजली. रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागरमाळा, झुले यासह बैलांच्या शिंगांना देण्यासाठी विविध प्रकारचे रंग, तसंच सजावटीचं साहित्य घेण्यासाठी गर्दी. भंडाऱ्यात बैलांच्या सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठा सजल्या. पैंजण, चाळपट्टा, कासरा, शिंगगुंड्याच्या खरेदीसाठी लगबग. पोळ्याच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात मोहबल उत्साहात साजरा. पानानं बैलांच्या खाद्याला हळद लावण्याची परंपरा. ठाण्याच्या किसन नगरमधील बालमित्र गणेश मंडळाच्या ठाण्याच्या महाराजांचं ढोल ताशांच्या गजरात आगमन. यंदाचं 48वं वर्ष. मुंबईतील काळाचौकी परिसरात अभ्युदयनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा संपन्न. ऑगस्टमध्ये मुंबईत 11,631 घरांची विक्री. मुद्रांक शुल्क वसुलीतून राज्य सरकारला 1,061 कोटी रुपयांचा महसूल. मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या 77 अधिकाऱ्यांची बदली. 13 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नेमणूक. जैन धर्माच्या पर्युषण काळात 4 सप्टेंबरला तर गणेश चतुर्थी असल्यानं 7 सप्टेंबरला देवनार कत्तलखाना बंद. महापालिकेकडून परिपत्रक जारी. मुंबईत हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ, तर गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट. मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन. जुन्नरमधील नारायणगाव बाजार समितीत कोथिंबिरीच्या एका जोडीला 200 रुपयांचा दर. मेथीला 110 रुपयांचा तर कोथिंबिरीला 20,000 रुपये शेकडा, तर मेथीला 10,000 रुपये शेकडा भाव. गोंदियाच्या मुरगाव अर्जुनी तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागाकडून अटक. चितळ आणि रानडुकराची शिकार करणारे 4 अटकेत.
सोलापूरच्या मोहोळमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या, डॉक्टर रश्मी बिराजदार असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचं नाव. लखनौच्या राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू. तरुणीची IPS अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पश्चिम बंगाल विधानसभेचं 2 दिवस विशेष अधिवेशनात सरकार बलात्काराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात विधेयक मांडणार. पश्चिम बंगालच्या OBC प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोलकाता उच्च न्यायालयानं राज्यातील अनेक जातींना 2010 नंतर दिलेला OBC दर्जा रद्द केला होता. भाजपचं आजपासून देशभरात राष्ट्रीय सदस्यत्व अभियान. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पक्षाचे पहिले सदस्य बनवून मोहिमेची सुरुवात करणार. वंदे भारत स्लीपरचा पहिल्या लूकसमोर पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर धावणार. भारतात UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या संख्येमध्ये मोठी वाढ. ऑगस्टमध्ये 20.61 लाख कोटी रुपयांचे व्यवहार. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं जाहीर केली आकडेवारी. मागील महिन्यात GST भरणाऱ्यांच्या संख्येत 10% वाढ. ऑगस्टमध्ये GST कलेक्शनद्वारे देशाच्या तिजोरीत 1.75 लाख कोटी जमा. भारतीय शेअर बाजार या आठवड्यातही तेजीत राहण्याची शक्यता. मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्सनं 500 अंकांची उसळी घेतली होती. शेअर बाजारातील महिलांच्या गुंतवणुकीत वाढ. 10 कोटी NSE गुंतवणूकदारांमध्ये 2.2 कोटी महिला गुंतवणूकदार. इस्रायली सैन्यानं गाझामधून 6 ओलिसांचे मृतदेह बाहेर काढले. हमासनं ओलिसांची हत्या केल्याचा IDFAचा दावा. पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पालला कांस्य पदक. महिलांच्या 200 मीटर T35 प्रकारात प्रीतीला कांस्य पदक. पॅरालिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी प्रीती पहिली भारतीय महिला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या निशाद कुमारची बाजी. पुरुषांच्या हाय जंप T47 फायनलमध्ये मिळवलं रौप्य पदक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.